अकोला महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे। रतनलाल प्लॉट येथील कमर्शियल ब्लॅकबेरी कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमध्ये लागलेल्या आगीमुळे प्रशासनाचे दुर्लक्ष व येथील व्यवसायांचा निष्काळजीपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। अकोला शहरातील रतनलाल प्लॉट परिसरात असलेल्या ब्लॅकबेरी कॉम्प्लेक्समध्ये बुधवारी रात्री आग लागल्याची घटना घडली। रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास बेसमेंट पार्किंगमध्ये साचलेल्या कचऱ्याने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। सुदैवाने ही बाब या कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बाजूला राहत असलेल्या रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली। माहिती मिळताच लीडिंग फायरमन प्रदीप तायडे, वाहन चालक धर्मकुमार वाकोडे, फायरमन सचिन मोहरे आणि पवन अग्रवाल यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। त्यामुळे मोठा अनर्थ आणि संभाव्य जीवितहानी टळली। विशेष म्हणजे संबंधित कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे समोर आले आहे। नागरिकांनी महानगरपालिकेवर गंभीर आरोप करत शहरातील व्यावसायिक कॉम्प्लेक्सच्या सुरक्षेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची टीका केली आहे। वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडू शकते असा इशारा स्थानिकांकडून दिला जात आहे। आग लागली जवळपास अर्ध्या पाऊण घंट्याच्या पहिले मला माझ्या मिसेसचा फोन आला होता की बा धुवा येऊन आला आपल्या गॅलरीतून अंदर। मी लगेच घरी आलो आणि इथं आलो तर इथं याला कुलूप लावलेलं होतं। मी याला लात मारली दरवाजाला आणि तो दरवाजा उघडला, त्याला कुलूप लागलेलं होतं। हे माझ्या बिल्डिंगच्या बाजूला राहतात, हे माझ्या खाली राहतात माझ्या फ्लॅटच्या, आहे ना। उद्या जर याची काहीतरी जीवितहानी झाली असती, जर बिल्डिंग घेतली असती, आपल्या लेकराबाळीच्या जबाबदाऱ्या कोणी घेतल्या असत्या? कंप्लेंट घेतल्या असत्या। रोज कल्ला पुकारी होती सब रोज यहाँ बिल्डिंग में अनैतिक काम होते हैं। उसके बाद हमने बहुत बार ये बिल्डिंग वाले को भी समझाया, पर उसका कोई जवाबदार आदमी है नहीं। रुपेश ठाकरे, संजय अग्रवाल, आम्हाला दोघांना माहीत पडलं की बा आग जशी लागली तशी आम्ही जसं अग्निशामक दलाला माहिती दिली तर 5 मिनिटाच्या अंदर जवळपास 3 मिनिटाच्या अंदर ते आले आणि आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो की ते लोक आले आणि त्यांची आग विझवली, त्याच्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत।